गरज नाहीये का माईक माईक लावला नाही माईक हातात नाही धरणार आहे. हा आता आता ऐकू येते ना आणि फीडबॅक पण नाहीये मग दिस इज ओके. थोडा फीडबॅक आहे. तर आजचं जे आपण लेक्चर किंवा व्याख्यान आपण बोलूया तर अगेन लास्ट टाइम सारखंच इट कॅन बी बाय डायरेक्शन केव्हाही प्रश्न विचारा आणि तुमची पण माहिती जर असेल तर त्यात ऍड करा. सो इट्स फ्लुइड. साधारण 3 टप्पे आहेत. संभाजीराजांचा जन्म ते युवराज पदाचा त्यांचा अभिषेक झाला तोपर्यंत आणि मग शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 आणि त्यावेळी ते स्वतः चित्रपट झाले. तो पहिला टप्पा आहे. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचा स्ट्रगल आहे इंटरनल की त्यांचा आतून करण्यासाठी वर्क करण्यासाठी राज्य बळकावण्यासाठी स्वराबाईंनी लोकांनी जे काही केलं त्याच्या विरुद्ध त्यांनी कसा लढा दिला. आणि त्यांचा शेवटचा टप्पा आहे की ज्या वेळेला त्यांनी औरंगजेबाशी शेवटचा लढा दिला आणि मग त्यांना कॅप्चर करून त्यांनी ठार मारलं. तर असे 3 टप्पे आहेत आणि त्यांची कारकीर्द छोटी आहे. फक्त 9 वर्षाची कारकीर्द आहे. बरोबर. 1680 ते 1689 म्हणजे मराठी बोलणार आहे चालेल ना कारण आकडे पण मी मराठीत सांगणार आहे. तर होपफुली मुलांना पण कदाचित कळेल किंवा फॉलो होईल. पण हा इतिहासाचा तास नाहीये त्यामुळं आणि ऍक्च्युली हे युद्धस्थ कथा रम्य म्हणतात तशी ही युद्धांच्या कथा पण नाहीये. सो आय एम ट्राईंग टू पुट इट इन बिटवीन की नॉट मेक इट टू ड्राय. खूप लोकांना इतिहास बोरिंग सब्जेक्ट असतं मला माहिती आहे पण माझा खूपच आवडता सब्जेक्ट आहे. त्यामुळे दिस इज नॉट गोइंग टू बी व्हेरी ड्राय बट दिस इज नॉट गोइंग टू बी लाईक लढाया आणि ते आपण आताच छावा चित्रपट बघितला राईट त्याचा जो मेलोड्रामा आहे तसं पण नाहीये गोष्ट पण नाहीये. सो जर कुठे बोर होत असेल तर सांगा देन वी कॅन स्विच आणि यू कॅन कीप आस्किंग मी. तर या लेक्चरसाठी मी हे एक पुस्तक आहे. अशी बरीच पुस्तकं आहेत त्यातलं हे एक पुस्तक आहे. हे डॉक्टर कमल गोखले म्हणून यांनी प्रसिद्ध केलंय. त्यांनी संभाजी महाराजांवर PhD केली आणि त्यात नाही आहेत काही कमल गोखले 1663 ते 73 म्हणजे माझ्या जन्माच्या आधी. तर त्यांची PhD डॉक्टरेट आहे. त्यांनी 12 वर्ष अभ्यास केला. त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष बऱ्याच ठिकाणी जाऊन त्यांनी कागदपत्र तपासली आहेत. खूप लोकांशी बोलले आहेत. आपले बेडेकर जे आहेत त्यांच्याशी त्यांनी पण नंतर एक नरहर कुरुंदकर त्यांनी पण एक पुस्तक प्रसिद्ध केलं संभाजी महाराज म्हणून. तर त्या त्यांच्या विद्यार्थिनी होत्या. तर ते पुस्तक आणि त्यांची जी माहिती आहे ते खूप प्रमाण मानलं जातं संभाजी महाराजांवर कारण त्यांनी मागं इंडेक्समध्ये आणि सुरुवातीला पण जे रेफरन्स दिले ते रेफरन्स मला सगळे वाचायची गरज पडली नाही कारण या पुस्तकात त्याचं सार आहे. पण मी त्याचा उल्लेख करणार आहे इथे की कोणते रेफरन्सेस आहेत कारण हे इतिहासात जेव्हा हे लोक काम करतात बघतात पुरंदरांचं किंवा इतर लोकांचं इतकी कागदपत्र असतात त्यातली असली कोणती नकली कोणती कारण खूप हस्तलिखित असतात कारण तेव्हा प्रिंटिंग प्रेस नसल्यामुळं हस्तलिखितांवरनं हस्तलिखित काढायची प्रथा होती राईट मॅन्युअल रायटिंग. मग त्यामुळं मग त्यात थोडी भर पडते थोडं वगळलं जातं मग खराब होतात कागद तेव्हा अस्सल नक्कल करणं अवघड जातं लोकांना या. पण म्हणून त्यांचा रिसर्च खूप महत्वाचा आहे. बरोबर. तर त्याचं मी सुरुवातीला 1-2 मिनिटात सांगतो. लास्ट टाइम मला असा फीडबॅक होता की मी नुसताच बोललो आणि खूप सण सणावळ्या सांगत होतो आणि काही व्हिज्युअल नव्हतं म्हणून मी यावेळी काय केलं की घाबरू नका माझ्याकडे 7 जरी डॉक्युमेंट्स असली ज्या माझ्या नोट्स आहेत जे इच 20 पेज म्हणलं तर 120 पानाचं मटेरियल आहे ते 4-5 तास होईल. पण आय एम नॉट गोइंग टू रीड इट आउट. आय एम नॉट गोइंग टू स्टॉप थ्रू ऑल ऑफ इट. आय एम जस्ट गोइंग टू पुट हायलाइट्स आणि जे तुम्हाला काय आणखीन माहिती हवी असेल तर वी कॅन फोकस ऑन दॅट लिटिल बिट. ओके. कारण मी जे स्वतः वाचलेली पुस्तकं आहेत त्याच्यावर या काढलेल्या नोट्स आहेत मोस्टली या पुस्तकावर नाही. आणि सुरुवातीला आपण त्याला साधन चिकित्सा म्हणतो की साधनं काय वापरली इतिहास संशोधनाची त्याला साधन चिकित्सा म्हणतो. त्याच्या आधी कालखंड हा असा आहे की औरंगजेब हा 89 वर्ष जगला 1618 ते 1707 म्हणजे त्यांना 4ही छत्रपती बघितले. म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील शहाजी त्यांच्या बरोबर बिदरला युद्ध झालं होतं तेव्हा पण तो होता. तेव्हा तो खूप यंग होता 20-22 वर्षाचा होता औरंगजेब त्यावेळेला. सो शहाजी असं नाही म्हणायचं की तो पुरून उरला या सगळ्यांना कारण शेवटी मराठीत जिंकले
पेशव्यांचा राज्य आल्यानंतर. शहाजीचा कालखंड, त्याच्यानंतर शिवाजी 50 वर्ष, त्याच्यात मध्ये 1657 पासून संभाजी 89 पर्यंत, आणि खरी कारकीर्द त्याची एवढीच आहे 9 वर्षाची छत्रपती किंवा राजा झाल्यानंतरची. मग राजाराम महाराज संभाजीचे धाकटे भाऊ, त्यांचा जन्म आय थिंक 1674 झाला सर. सो संभाजी महाराज फक्त 32 वर्षाचे होते आणि राजाराम महाराज तर त्याच्याहूनही लहान, म्हणजे फक्त 26व्या वर्षी मृत्यू पावले. बरोबर. आणि ते वीक पण होते फिजिकली, त्यांना लहानपणापासून आजार वगैरे असायचा. आणि मग छत्रपती शाहू म्हणजे संभाजीराजांचा मुलगा. बरोबर. जे सातारचे छत्रपती झाले नंतर, ते 26 वर्ष कैदेत होते आणि मग त्यांना औरंगजेबानं सोडून दिलं वेन ही वेंट बॅक टू, म्हणजे औरंगजेब मेला, म्हणजे तो मरण पंथाला लागला, त्यानं शाहूंना सोडून दिलं. म्हणजे काय होईल की यांच्यातच भांडणं लागली मराठ्यांच्यात. कारण त्यावेळेपर्यंत ताराबाई म्हणजे राजारामाची बायको, तिनं राज्य खूप सांभाळलं होतं 6 वर्ष, आणि तिचा मुलाचं नाव शिवाजी, म्हणजे दुसरा शिवाजी. तर तिचं अर्थात असं म्हणणं होतं की ही शुड बिकम छत्रपती नाव, राईट. आणि मग ती भांडणं व्हावी म्हणून त्यांनी शाहूला सोडून दिलं. खरं तर शाहूचा खरा अधिकार, कारण मोठा मुलगा, वडील मुलगा छत्रपती होतो, बरोबर, म्हणून संभाजीचा मुलगा शाहू. तर हे सगळ्यांच्या कारकिर्दीत औरंगजेब होता. सो तो हा सगळा पूर्ण कालखंड लक्षात ठेवा. त्यातला आपण हा फक्त मधला 32 वर्ष आणि त्यातला आपण जास्ती करून 9 वर्ष बद्दल बोलू. आता ही साधनं आहेत जी ते समकालीन आणि उत्तरकालीन अशी 2 प्रकारची म्हणतात. समकालीन आहेत ती जास्त विश्वासार्ह मानतात, कारण ती साधारण त्याच कालखंडात लिहिलेली असतात. पण त्याच्यात खूप बायस असतो, कारण मोस्टली त्यावेळेला डायरी लिहायचे लोक थोडे, पण राजांकडनं पगार घेऊन लिहून घेणारे लेखनिक असायचे. म्हणजे राजाने सांगितलंय की आता ह्याचा चरित्र लिही म्हणून मी लिहिलं, कारण मला त्याचा तनखा मिळणार. मग ते थोडं बायस असतंच त्याच्यात. म्हणजे आता शहाजीराजांचं जर का चरित्र ज्यांनी लिहिलं ते वाचलं, किंवा जयराम पंडित, किंवा संभाजी महाराजांचं किंवा राजाराम महाराजांच्या आज्ञेवरनं संभाजी महाराजांचं जे सभासदानं लिहिलं, पण त्यांचे तारखा आणि घटनांचे क्रम बरोबर असतात खूपसे, कारण ते त्याच काळात तिथे उपस्थित असतात. तर मासिर ई अलमगिरी म्हणून ही फारसी आहेत सगळी आता, कारण ही मोगल दरबारातले लोक आहेत. अलमगिराचे संस्मरणीय कृत्ये, साकी मुस्तिद खान म्हणून जो होता तो त्याच्याकडे नोकर होता, मुश्रीफ किंवा पर्यवेक्षक, त्यानं लिहिलेलं आहे. कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीमध्ये त्याचा आहे, त्यानं जे लिहिलेलं जो फारसी ग्रंथ आहे तो आहे. तर त्यांचा इंग्रजी अनुवाद यदुनाथ सरकारांनी केला होता. ही इतिहासाचे मोठे अभ्यासक होऊन गेले, आणि त्याच्यानंतर गह खरेंनी पण केलेलं आहे. तर ही सगळी पुस्तकं आहेत, ती पुस्तकाचीच रेफर करून त्यांनी पीएचडी केलेली आहे सगळी. मग दुसरं आहे की ऐतिहासिक फारसी साहित्य खंड हे औरंगजेबाच्या दरबारात रोजचा अखबार निघायचा. अखबार हा फारसी वर्ड आहे, म्हणजे दैनिक. त्यानं जवळजवळ 60 वर्ष राज्य केलं, म्हणजे 21,740. त्यातली बरीच अखबार नष्ट झाली, जळली, हरवली, गहाळ झाली. त्यातली जवळजवळ 2.5 वर्षाची उपलब्ध आहे. हे दैनिक रोज निघायचा त्याच्या दरबारामधनं. ते फारसीमधली आहेत. तर ही जी उपलब्ध आहे ती डॉक्टर रघुवीर सिंग म्हणून आहेत इतिहासाचे अभ्यासक, सीतामोला त्यांचं म्युझियम आहे, त्याच्यामध्ये आहेत ते ओरिजिनल. खूप जीर्णशीर्ण अवस्थेतले आहेत. आणि त्याच्या मग आता ते असं दाखवत नाहीत ओपनली, त्याच्या कॉपीज काढलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत म्युझियममध्ये. जयपूर आणि बिकानेरचं जे संस्थान आहे त्यांच्याकडे खूप कागदपत्र आहेत जुनी. त्यात हे शिवाजी, संभाजी, मोगल दरबार, त्याचे हे अखबार आणि रेफरन्सेस खूप आहेत बिकानेरच्या म्युझियममध्ये. त्यांनी त्याच्यात दिलेलं पण आहे की त्यांनी कुठल्या कुठल्या नोंदी आहेत की औरंगजेबाच्या सैन्याच्या साधारण 50 नोंदी 1685 पर्यंतच्या त्या अखबारात वाचायला मिळतात, कारण एक डेली न्यूज आहे, राईट. मग सो दे हॅव टू टेल ऑन दॅट डे व्हॉट हॅपन. मग फुतुहात अलमगिरी म्हणून आहे, अलमगिराचा विजय. तर ईश्वरदास नागर म्हणून हा एक गुजराती ब्राह्मण होता, तो नोकरीला होता शुजात खानाकडे. तर त्यावेळी त्यांना हा 89 साली लिहिला, म्हणजे संभाजीराजांच्या मृत्यूच्या दरम्यान हा ग्रंथ लिहिला. त्याने पण बऱ्याच घटना नोंदवल्या, पण त्यानं उलट सुलट लिहिले सिक्वेन्स, तारीख आणि वार आणि जा गोंधळ केला त्यांनी. त्यामुळे ह्याचं जे काही लिहिलेलं आहे ना ते खूप विश्वासार्ह मानत नाही, पण त्याच्या काही नोंदी आहेत त्या मॅच होतात बाकीच्या. म्हणजे दॅट्स हाऊ दे लुक ॲट इट, की 5 ते 6 अशा मॅच झाल्या व्हरायटी ऑफ
लेखकांच्या किंवा तर दे विल थिंक दिस इज अ ट्रू थिंग, राईट, दर इज नो ऑडिओ व्हिडिओ दॅट टाइम टू रेकॉर्ड. मग त्याच्यात ह्यानंच फक्त एकट्यानं असं लिहून ठेवलंय की जेव्हा औरंगजेब रायगडाच्या जवळ आला जिंकायला, तेव्हा त्यानं कलशाच्या मुलाला फितवलं. आणि त्याच्या कारण ज्या माणसाला त्या गडाची किंवा भूगोलाची माहिती आहे, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. मग त्यांनी ते मेणाची प्रतिकृती करून गडावर कसा हल्ला करायचा त्याचा प्लॅन बनवला. तसं हे एकट्यानंच असं लिहिलंय, बाकी कोणी असं लिहिलेलं नाहीये. मग तारीख दुलकुशा म्हणून आहे, म्हणजे चित्ताकर्षक इतिहास. तर हा भीमसेन सक्सेना म्हणून एक जो कर्मचारी आहे मोगलांच्या दरबारात, त्यानं लिहिलेला आहे. त्यांनी पण त्याच वेळेला लिहिलेला आहे हा. त्याची प्रत लंडनच्या ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे अजूनही. ही मी प्रत ऍक्च्युली म्युझियम मध्ये बघितली आहे लंडनच्या तारीख दुलकुशाची. असा मोठा जाड हस्तलिखिताची हे आहे. इवन अकबराची आई थोडीशी सर्वधर्म समभाव म्हणून किंवा सेक्युलर म्हणून, तिला काही हिंदूंचं प्रेम नव्हतं, पण तिला खूप इतिहास आणि जुन्याची आवड होती. तिनं रामायण संपूर्ण फारसीमध्ये लिहून घेतलंय. तर त्याची प्रत ओरिजिनल कतारच्या दोहाच्या म्युझियम मध्ये आहे. तर त्याचा फोटो आहे माझ्याकडे, कारण मी ती तिकडे बघितली जाऊन. आणि फार सुंदर पुस्तक आहे. त्याचं मोस्टली काय झालंय, मोगल दरबारात जे काही गोष्टी होत्या ना त्या जास्त प्रिझर्व्ड झालेल्या आहेत. कारण आपल्यावर आक्रमणं झाली मराठ्यांवर, त्यामुळे खूप नष्ट केली मोगलांनी. त्याच्यानंतर इंग्रजांनी नष्ट केली. आणि पेशव्यांचं जे दप्तर होतं ते इंग्रजांच्या लढाईत सिंहगडाला हलवताना जवळजवळ 70% जळून गेलं. म्हणजे खूप पुरावे ऑथेंटिक नष्ट झाले आपल्या इतिहासाचे, बरोबर. पण मोगलांचं असं काही झालं नाही फार, त्यामुळे त्यांचे डॉक्युमेंट्स बरेचसे प्रिझर्व्ड आहेत. तर ती एक फार सुंदर बघण्यासारखी आहे प्रत रामायणाची. असे मोठे मोठे चित्रांची प्रत आहे. पण यानं ह्याच्यामध्ये ह्या बऱ्याच घटना बरोबर लिहिलेल्या आहेत. भूपाळगडावरचा हल्ला, औरंगजेबाचा अपमान वगैरे. मग आता दुसरं एक आहे साधन, म्हणजे शकावल्या म्हणतात त्यांना, बेसिकली सनसनावळी, म्हणजे दे आर किपिंग डायरीज. करीना म्हणतात त्याला, म्हणजे कारनामे. तर जेदे शकावली ही खूप विश्वासार्ह मानली जाते. ती टिळकांना 1500 साली सापडली कान्होजी जे त्यांच्या वंशजाच्या घरी. आणि मग ती आता पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळाकडे आहे आणि ती त्यांनी प्रिंट करून ती दे मेक इट अवेलेबल फॉर रिसर्चर्स. त्याच्यामध्ये त्यांच्या संभाजीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या बऱ्याच नोंदी आहेत, 60-61 नोंदी आहेत. मग शिवापूरची शकावली आहे. मग नंतर पत्रव्यवहार असतात. शिवाजी संभाजी त्यांनी लिहिलेली पत्र त्यावेळची ते सगळी संग्रहित केलेली आहेत भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे यांनी. खंड 1, 2, 3 संभाजीची पत्र आहेत. त्याच्यानंतर ही जी पत्र आहेत त्यांची पत्र, त्या पत्रातली काही पत्र त्याचा बारकाईने अभ्यास केला की मग कळतं की त्यांचा व्ह्यू पॉइंट काय होता. म्हणजे आता संभाजीराजांनी जे बाकरे शास्त्रींना पत्र दिलं, दानपत्र संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यावर अर्थात प्रूव्ह होतं की संभाजी वॉज वेल रेड. संभाजी संस्कृतमध्ये काव्य करायचं, फारसी अशा बऱ्याच भाषा यायच्या, त्या मराठी तर यायचीच. शिवाजी महाराज पण संस्कृतचे खूप गाढे प्रयोजक अभ्यासक त्यांच्या दरबारी खूप होते. त्यामुळे खूप लोक असा आक्षेप घेतात की शिवाजी अनपढ होता, अंगुठेछाप होता, निरक्षर होता. तर दॅट इज हास्यास्पद आहे की ज्याचा बाप संस्कृतचा पंडित किंवा चाहता आहे आणि ज्याचा मुलगा संस्कृतमध्ये ग्रंथ लिहितो, तो मधला मुलगाच निरक्षर कसा असू शकतो, बरोबर. सो असे सगळे तर्क लावून लोक प्रूव्ह करतात की कोणी अफवा पसरतो की शिवाजी निरक्षर होता. तर दॅट डझंट मेक सेन्स, राईट. तर या बाकरे शास्त्रांच्या पत्रात संभाजीनं त्याची बाजू थोडक्यात मांडलेली आहे की आणि ते पुढे आहे, पुढच्या ह्याच्यात आहे की म्हणजे त्यांनी असं नाही लिहिलं की सोहराबाईंना का मारलं किंवा असं. त्यांनी लिहिलं की माझे वडील खूप चांगले होते आहेत, मी त्यांचा खूप आदर करतो, पण हे दुष्ट मंत्री त्यांनी माझ्या आईला माझ्या विरुद्ध कारस्थान करायला भाग पाडलं आणि त्यामुळं माझ्या वडिलांना पण त्रास झाला आणि म्हणून त्यांनी माझ्याशी बोलणं सोडलं, म्हणून मला हे असं करावं लागलं. असं त्या दानपत्रात त्यांनी लिहिलेलं आहे. जेव्हा ते दानपत्र सापडलं त्याच्यामध्ये त्याचे डिटेल्स बाकीचे काही आपण बघायला नको. मग त्यांनी रामसिंहाला एक पत्र लिहिलं आहे संभाजीराजांनी संस्कृतमध्ये. त्याच्यात त्यांनी असा प्लॅन आखलेला आहे की तुम्ही पण राजपूत, तुम्ही पण हिंदू आणि आपण धर्मरक्षक, आपली काशी वाराणसी उद्ध्वस्त करतो हा मोंगल, तर आपण एकत्र होऊन या बादशालाच काढून टाकून अकबराला बादशाह बनवू. तर तुम्ही तिकडनं उठाव करा, मी इकडनं लढा देतो. तर अशा अर्थाचं ते पत्र आहे.
रामसिंहाला लिहिलेलं. त्यांना जयसिंहाची आठवण करून दिली की जयसिंह किती शूर आणि मोठा होता, कारण जयसिंह वन ऑफ द प्रॉमिनंट सरदार्स इन औरंगजेबाच्या याच्यामधला, आणि त्याचा मुलगा म्हणजे रामसिंह. तर रामसिंहाची आणि संभाजीची भेट झाली जेव्हा तो 9 वर्षाचा होता, आग्र्याला शिवाजी महाराजांबरोबर गेला तेव्हा. मग हे त्यांचे ग्रंथ आहेत स्वतः त्यांनी लिहिलेले. श्रीमद शंभू नृपविरचित बुधभूषणम हा भांडारकर प्राच्य विद्यार्थ्यात आहे, हा मी बघितलेला आहे भांडारकरमध्ये पुण्याला, संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. जेव्हा आपण म्हणतो लिहिलेला आहे, नॉर्मली आता इव्हन आपण म्हणतो ओबामानं पुस्तक लिहिलं तर दे डोंट राईट देमसेल्स एव्हरीथिंग, दे हॅव अ रायटर राईट अँड दे कोऑर्डिनेट अँड वर्क टुगेदर. तसंच आहे, कलशानं लिहिलेलं बरंच आहे त्याच्यात जे, आणि त्याला संभाजी महाराजांनी पण ऍड केलं असणार, पण इट्स इन द नेम ऑफ संभाजी महाराज. मग हे परमानंद काव्यम अनुपुराण म्हणतात. हे असं म्हणतात की नेवास्करांनी लिहिला परमानंदांनी. हे शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेले होते, आग्र्याच्या भेटीच्या वेळेला त्यांच्याबरोबर होते. पण ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आणि बाकीच्या यांच्या मॅच नाही होत. आणि हे अनुपुराणकार आहेत ना, त्यांचं हे काव्यबद्ध आहे, ओव्यांमध्ये लिहिलेलं आहे. मग त्याच्यात फाबड पसारा खूप आहे, म्हणजे महाभारताचा दाखला आणि दशरथ आणि कैकेयी ते वगैरे, पण त्याची तुलना शिवाजी आणि शहाजी वगैरे असं अशा काव्यात्मक रीतीने लिहिलेलं आहे ते सगळं. मग रावणाचा उल्लेख आहे, मग त्याची ती मग त्याचे कंपॅरिझन हे मंत्री आणि सोयराबाईशी केलेली आहे, म्हणजे दे आर विलन्स, दीज आर हिरोज टाईप्स असं, कारण ते काव्यमय लिहिलेलं असतं. त्यामुळे हे थोडं पुराणासारखं आहे. मग नंतर येतात उत्तरकालीन, हे सगळं आफ्टर लाईक 17th-18th सेंचुरीमध्ये लिहिलेलं आहे. बकरी, त्याच्यात एक 5 महत्वाच्या बकरी आहेत. चिटणसांची बखर आहे, ही मल्हारराव चिटणीसांनी लिहिली आहे, जो बाळाजी चिटणीसांचा वंशज आहे, ज्याला हत्तीच्या पायाखाली देऊन ठार व्हावं. असं म्हणतात की हा खूपच बायस्ड लिहिलेला आहे, संभाजीच्या बरंच विरुद्ध लिहिलंय. कारण ह्याच्याच बकरीमध्ये बऱ्याच ठिकाणी असं म्हटलंय की संभाजी मद्यसेवन करत होता, बदफैली होता, परस्त्रीवर अत्याचार करायचा, या होत्या वगैरे, असं ते याच्या बकरीत जास्त आहे. बाकीच्या बकरीमध्ये असे फारसे उल्लेख नाहीये संभाजीराजांना. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या पूर्वजांना हत्तीच्या पायाखाली दिलं म्हणून चिडून त्यांना संभाजीच्या विरुद्ध लिहिलंय. पण त्याच्यात विरोधाभास असा आहे की बाळाजीचा तिसरा मुलगा खंडोजी बल्ला यांना संभाजी महाराजांचे प्राण वाचवले युद्धात, गोव्याच्या युद्धामध्ये. त्यांचा घोडा नदीत वाहून चालला होता घोड्यासकट, त्यावेळी त्यांना उडी मारली नदीत आणि त्यांना काठावर सुरक्षित आणलं. हाच जो खंडो बल्ला नंतर पुढे त्याचं मोठं नाव झालं, तो त्यांचा तिसरा मुलगा बाळाजीचा, म्हणजे तो ह्याचाच पूर्वज आहे मल्हारराव चिटणीसाचा, बरोबर. त्यामुळे इट्स काइंड ऑफ कन्फ्युजिंग. परत त्यांनी जे सांगितलंय की मला हे शाहू महाराजांनी लिहायला सांगितली आहे, ही बखर त्यांनी 1810 लिहिली आणि शाहू महाराज हे 1749 वारले. सो ते त्यांनी त्यांना कसं सांगितलं मेल्यानंतर. सो these are all the confusions when you research and look at history. कोणी काय लिहिलंय, केव्हा म्हणले ते. मग मराठी साम्राज्याची छोटी बखर आहे 96 कलमी, ती खूप महत्वाची नाही मानत. 91 कलमी बखर आहे, ही वाक्यनवीस म्हणून त्यांनीच लिहिली आहे. आणि ही जरी उत्तरकालीन म्हणली तरी एवढी उत्तरकालीन नाहीये, ती औरंगजेब मराठ्याच्या जस्ट त्या दरम्यान लिहिलेली आहे, म्हणजे फार जुनी आफ्टर नाहीये. मग सभासदाची बखर आहे, ही सगळ्यात विश्वासार्ह मानली जातात. कारण कृष्णाजी अनंत सभासद म्हणजे सभासदाची बखर हा शिवाजी महाराजांच्या दरबारात होता राज्याभिषेक झाल्यानंतर. सो त्यांचा अत्यंत समकालीन, त्यांनी जवळून बघितलंय शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम. आणि राजाराम महाराजांच्या आज्ञेवरनं त्यांनी ही लिहिली आहे. पण ही अर्थात ती लिहून घेतल्यामुळे बायस आहे थोडी, पण तरी पण ही सगळ्यात विश्वासार्ह मानली जाते. म्हणजे त्यानं जे लिहिलेलं आहे ते बरंचसं खरं लिहिलेलं आहे. मग हे आता फॉरेन जे ट्रॅव्हलर्स आणि लोक होते इथे इंडियात त्यावेळेला, म्हणजे तेव्हा इंडिया असं काही नव्हतं किंवा हिंदुस्थान असं पण काही देश नव्हता तेव्हा, पण आत्ताच्यासाठी आपण इंडिया म्हणून. अबे केले, अबे म्हणजे पादरी, तर हा 2दा आला होता भारतात. त्याने सिक्वल टू हिस्ट्री ऑफ शिवाजी असा एक ग्रंथ लिहिला आणि त्याचा हे दोन सफार जे आहेत ते पण इतिहासाचे गाडे अभ्यासक, PhD, मोंगल दरबार आणि औरंगजेबावर त्यांनी खूप रिसर्च केला. तर त्यांनी त्याचं हे ट्रान्सलेट केलंय. मग हा एक आहे निकोलाय मनिची, हा एक असा एक प्राणी आहे इटालियन की ह्या प्राण्यानं प्रत्यक्ष खूप लोकांना बघितलं आणि बोललाय. म्हणजे औरंगजेब, शहाजहान, शिवाजी, संभाजी, पोर्तुगीज गव्हर्नर, मिर्झा राजे, आणि तो त्यांच्या दरबारात होता.
आणि केवळ 12-13 वर्षाचा असताना तो इटलीहून प्रवास करत करत भारतात आला, बरीच वर्ष राहिला इकडे. आणि हा जो आहे हा बऱ्याच लोकांना भेटला प्रत्यक्ष, या सगळ्या लोकांना त्यावेळी. आणि त्यानं जे हस्तलिखित लिहिलंय ते त्यानं स्टोरिया डी मॉंगॉर या नावानं लिहिलं. ते त्यानं पाठवलं पोर्तुगीजांना. विल्यम आयर्विन म्हणून जो होता त्यानं ते प्रसिद्ध केलं, पण ते त्यानं आधी पियर कॅट्रोट म्हणून त्याच्या मित्राला पाठवलं, तर ते त्यानं स्वतःच्या नावावर छापलं, मुलगा चिडला म्हणून त्यानं दुसरं लिहिलं परत आणि डायरेक्ट त्या ह्याला पाठवून दिलं विल्यम. तर ते पहिलंच त्यानं जे लिहिलंय ते आता मिळत नाही. त्याने जे दुसऱ्यांदा लिहिलंय नंतर, कारण ही वॉज अँग्री विथ हिज फ्रेंड, कारण त्यांना स्वतःच्या नावावर छापलं म्हणून, तर हे दुसरं आहे त्याचं हे. आणि असं म्हणतात की ते बरंच तेच असणार आहे, म्हणजे ही मे हॅव मिस फ्यू थिंग्स. मग नंतर आय थिंक एवढी मला वाटतं पुरेशी झाली साधारण जी त्यांनी त्या ह्याच्यात दिलेली आहे ती. मग आता आपण क्विकली बघू की संभाजी महाराजांचा पहिला कालखंड. त्यांचा पुरंदरवर जन्म झाला 1648ला. आणि त्यांना 3 बहिणी होत्या, सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई म्हणून. सईबाई आजारी पडल्या, त्यांना बहुतेक बाळंत रोग झाला असणार आहे आणि उपचार न मिळाल्यानंतर 2 वर्षात त्या मृत्युमुखी पडल्या. त्यावेळेला अफजल खानाच्या स्वारीमध्ये महाराज गुंतले होते, प्रतापगडावर होते बरोबर, आणि ह्या पुरंदरावर प्रसूत झाल्या. पण कुठल्या तरी बघित असं लिहिलेलं आहे की त्या प्रतापगडावर पण आल्या होत्या भेटायला वगैरे. मग ते यू कॅनॉट कन्फर्म की आजारीपणात त्या आल्या का, कशा शिवाजी महाराज आले का वगैरे. दॅट इज द कन्फ्युजन. किंवा कदाचित त्यांची भेट झाली नसणार आहे बायकोशी त्यांच्या मृत्यूसमयी. आणि इव्हन बाळाशी पण, नुकताच जन्मलेला युवराज म्हणजे राजपुत्र म्हणून. पण दॅट्स अ व्हेरी डिफिकल्ट टाइम फॉर शिवाजी महाराज, राईट, कारण अफजल खान त्यांची झुंज चालली होती. आणि हे धारावाईची गोष्ट माहिती आहे तुम्हाला, त्यांची गाडेकर इन्यामध्ये त्यांची नोंद केलेली आहे. आणि हा पुरंदर किल्ला जिथं त्यांचा जन्म झाला, त्याच्यात हे असं स्पष्ट लिहिलेलं आहे आणि ते जुन्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे की दाई केली, संभाजी राजास दूध लाविले, पाजीचा राजा थोर झाले, संक्षिप्त लिहिला जातात ते सगळं. मग पुढे 1661 मध्ये त्यांनी जेव्हा वखार लुटली राजापूरची, त्यावेळेला त्यांचा शिर्क्यांशी संबंध आला आणि मग त्यांच्या मुलीला मागणी घातली त्यांनी शिर्के म्हणजे यांचे कारभारी होते, सूर्याजी सुर्वे आणि ते सावंतवाडीचे देसाई. हे कायम महाराजांना विरोध करायचे, म्हणजे महाराज जवळ आले की ते त्यांच्याशी तळतळ करून म्हणायचे मी तुमच्याच बाजूचा. ते गेले की मग पोर्तुगीजांची हातमिळवणी करून मराठी मुलकात लुटालूट करायचे. तर असे हे सुर्वे आणि देसाई. तर ते त्यातले शिर्के जे होते त्यांची राजसबाई म्हणून मुलगी होती, तिला मागणी घातली. मग त्यांनी लिहिले की तिचं नाव बदलून जिजाबाई येसुबाई ठेवलं. मग 1600 म्हणजे आता या घटनेपर्यंत संभाजी महाराज फक्त 4-4.5 वर्षाचे होते जेव्हा त्यांचं लग्न ठरलं तेव्हा, बरोबर. आणि येसुबाई प्रॉब्लेमली 3-3.5 वर्षाच्या होत्या. म्हणजे ते लग्न करत नाहीत, ते ठरवतात जेव्हा ठरला म्हणलंय. आणि इव्हन त्यांनी लग्न केलं 9व्या वर्षी तरी पण 14 ते 15 वर्षाची मुलगी होईपर्यंत माहेरच राहत त्यांचं ते अडल्टहुड. आणि मोस्टली लग्न आता पण आणि तेव्हाची पण जर का तुम्ही बघितलं रिच लोकांच्या, दे आर पॉलिटिकल कनेक्शन्स, राईट. म्हणजे राजपुत्र राजकन्याशीच लग्न करणार, म्हणजे उद्योगपतीची मुलगी उद्योगपतीच्याच मुलाशी करणार. दॅट इज ऑलवेज देअर फॉर सेंचुरीज, राईट. सो इट्स अ पॉलिटिकल कनेक्शन्स. मग मुघलांची मनसबदारी 1665ला जेव्हा घ्यायची वेळ आली त्यावेळेला शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना पुढे केल्या. मग त्यांच्या नावानं जी पत्र आली औरंगजेबाची, संभाजी, कारण शिवाजी महाराज नेव्हर वॉन्टेड टू बी सरदार म्हणजे औरंगजेबाच, राईट. सो त्यांनी संभाजीला पुढे केलं. मग ते जे फरमान आलं, मग त्यांना ते सगळे रीतिरिवाज शिकवायला लागले मुघलांचे, की फरमान पाडी उभारायची, नतमस्तक व्हायचं आणि कसं घ्यायचं वगैरे ते. सो बेसिकली त्यांचं पॉलिटिकल ट्रेनिंग वयाच्या 8व्या वर्षी चालू झालं. अँड दॅट इज हिज फर्स्ट एक्सपोजर टू पॉलिटिक्स संभाजी महाराजांचं, थ्रू दिस मिर्झा राजे आणि मनसबदारी आणि जो पराभव झाला शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तह म्हणतो त्याला. पण 8व्या वर्षी म्हणजे असं माझं ओपिनियन आहे,
एवढं कळत नसणार आहे हे काय पॉलिटिक्स आहे, आपण वडिलांची आज्ञा मानली पाहिजे असं करून ते चालू असणार. मग ते त्यांनी जयदेशा कॉलेज पण यांनी बरोबर या डेट्स दिलेले आहेत की हे सगळं जे ते नंतर पुढे फितूर झालं संभाजीराजांचं जेव्हा 88 साली युद्ध सुरू झालं तेव्हा. पण त्यांना निळोबंत पेशव्यांनी मनधरणी करून परत वळवून आणलं, पण ते 6 महिने संभाजीला सोडून गेले होते नंतर. तर त्यांचा उल्लेख पुढे येईल. तर असे कोण कोण लोकांना ते घेऊन गेले. साधारण शिवाजी महाराजांना 3 महिने लागले ट्रॅव्हल करायला रायगड ते आग्रा, कारण मोठा लावाजमा स्वार वगैरे. आणि जेव्हा ते परत आले तेव्हा ते 1 महिन्यात आले, आणि तेव्हा ते घोड्यावरनं कंटिन्युअस घोडदौड करत आले, कारण ते निष्ठून आले होते. सो 1/3 टाईममध्ये ते परत आले. मग इथे पहिल्यांदा संभाजीचं वर्णनाचा उल्लेख आहे. परकलदास कल्याणदास म्हणून जो मिर्झाराजे आणि रामसिंगाच्या पदरी होता, तर त्याच्या डायऱ्या आहेत. तर त्यानं असं लिहिलेलं आहे की और सेवाजी को बेटो वरस 9 को 6 सुवी बहल अजाइब सुरती 6 जी गोरी रंगी. हा, शिवाजीचा मुलगा 9 वर्षाचा आहे, तो अप्रतिम देखण्यावर रंगाने गोरा आहे, असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. मग आपल्याला त्यांच्या दरबारात भेट झाली वगैरे ते सगळं माहिती आहे. मग ही एक व्हेरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ही बऱ्याच लोकांच्या लिखाणात सापडलेली आहे, त्यामुळे ती खरी असं म्हणतात. आणि ह्याचा काय अर्थ आहे, मतलब आहे, हे काय तर्क विचारत आहे की औरंगजेबानं असं का विचारलं असेल. मे बी ही वॉन्टेड टू टेस्ट इट, आय डोंट नो. कारण औरंगजेबानं स्वतः वयाच्या 14व्या वर्षी हत्तीबरोबर युद्ध केलं होतं. जेव्हा एक हत्ती उधळला होता तेव्हा ते आपण औरंगजेबाच्या लेक्चरमध्ये बघितलंय. औरंगजेब शूर होता. हे दरबारचं चित्र लंडनच्या म्युझियममध्ये आहे. हे वन ऑफ द प्रॉमिनंट आणि म्हणजे असं म्हणतात की हे चित्र बऱ्यापैकी खरं आहे, म्हणजे ती वस्तुस्थिती त्यांनी चित्रित केलेली आहे. त्यावेळी मोगल दरबाराच्या लोकांनी काढलेली चित्र आहे. मग आता आग्र्याहून सुटकेच्या वेळेला बेसिकली यांची स्टोरी अशी आहे, आणि बऱ्याच लोकांनी ज्या नोंदी केल्यात, खाफी खान म्हणून आहे तो सभासद बखर, की त्यांचं एकंदर सारांश असा आहे की द वे म्हणजे शिवाजी महाराज निघाले आग्रा, मग तिथून थोडे मथुरेला गेल्यावरती उत्तरेकडे चुकवायसाठी, आणि मग तिकडनं खाली काशी वाराणसी आणि मग नागपूर वर्धा असं करून असे आले. सो त्याचा एक मॅप इथं आहे, हा मॅप आहे. मी प्रोजेक्ट लिटल बिट बिगर इफ यू आर नॉट एबल टू सी इट. का दिसतोय बऱ्यापैकी? तर तो हा जो मराठा सोर्सचा राऊट आहे ना, हा विश्वसनीय वाटत नाही, कारण दिस वुड टेक मोर दॅन अ मंथ. दिस इज व्हेरी लॉंग. म्हणजे ते तीर्थयात्रा करत आले, काशी गया पुरी वगैरे वगैरे, आणि वाय वुड ही, आणि इट्स कॅनॉट बी डन इन 1 मंथ इन दॅट टाईम. दुसरा मार्ग असा म्हणतात की हा कछवा म्हणजे राजपूतांच्या ज्या अखबारातनं किंवा ग्रंथातनं आलाय, त्यांनी हा मार्ग दाखवलाय की ते मथुरेला गेले, मग प्रयागला गेले, आणि मग तिकडनं असे आले, हे नागपूर पठार आणि या साईडनं आले. आणि हा जो मार्ग आहे हा यजुनाथ सरकारांनी अजून केला की दिस इज अ ट्रू अँड करेक्ट वन. कारण त्याचा एकच पुरावा असा आहे की जेव्हा इथे नसरापूरची घाटी म्हणतात, घाटाच्या इकडे ठाडं असायचं आणि तिकडे शिक्का द्यायचे, म्हणजे व्हिसा बेसिकली टू ट्रान्झिट, राईट. सो दॅट वॉज देअर व्हिसा सिस्टीम. सो जाताना आणि येताना दोन्ही वेळा स्टॅम्प केला त्यांचा शिवाजी महाराजांचा पासिंग नसरापूरच्या खिंडीमध्ये, या घाटामध्ये, आशिरगडच्या खाली इथे यावं. सो मे बी दिस इज द मोस्ट ट्रस्टवर्दी असं मानतात लोक, अँड दिस माइट बी अ शॉर्टेस्ट बट द रिस्कीएस्ट. कारण त्याचा काउंटर आर्ग्युमेंट असा आहे की शिवाजी महाराजांना अर्थातच माहिती आहे की सगळ्यात शोध कुठं होणार, ती या मार्गावर होणार. मी जेव्हा पाळतो तेव्हा इथे सगळे हे, आणि इथेच सगळं वाटा अडवणार, आणि इथेच सगळे बातम्या जाणार, बरोबर. मग त्यांना चुकवायसाठी म्हणून ते लांबून आले, असं तर काउंटर आर्ग्युमेंट आहे. पण त्यांचं असं पण म्हणणं आहे की शिवाजी इतक्या झपाट्याने मार्गक्रमण करी की कोणाही स्वराष्ट्राचा पाठलाग करता येत नसे, आणि संभाजी लहान असल्यामुळे ही कॅनॉट ट्रॅव्हल दॅट फास्ट. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की रोजचे 14 ते 16 तास घोडदौड पडून रात्रीच्या वेळी ही विल ट्रॅव्हल, दिवसा रेस्ट, आणि कंटिन्युअसली डुईंग दॅट फॉर अ मंथ, राईट. आणि शारीरिक श्रम झेपले पाहिजे घोड्यावर जायचं, म्हणजे एवढे. मग संभाजीला काही झेपलं नसतं, त्याला पायाला फोड आले, म्हणून मग त्यांनी मथुरेला त्यांच्या जे कोणते कुलोपाध्यांचे काशी त्रिमळ म्हणून त्यांच्या घरी ठेवलं. तिथे पहिल्यांदा हा कपकलसचा उल्लेख आलेला आहे, पण हा पण नक्की माहिती नाही, कारण खाफी खानाने लिहिलेला आहे कपकलसाबद्दल.
बाकी कोणाच्या बखरीत किंवा पुस्तकात हा उल्लेख नाही आहे कवी कलश तिथं भेटला म्हणून मथुरेत. मग शिवाजी महाराजांनी अर्थातच ती खोटी बातमी उठवली की संभाजी मेला, म्हणजे त्याचा पाठलाग बंद होईल. त्याची नोंद कल्लास कल्याणच्या पत्रामध्ये पण आहे. मग त्यांनी सांगून टाकलं त्याच्या सरदारांना की और सेवा की उफवा छलक सुनिजे छे जू सेवो राजगढ़ जाई पहुंची व सेवा की बेटो मुवो और सेवो श्री महाराजा जी नौ लीजी भेजो जुवो श्री महाराजा जी के दो ही बेटे हो वो हो तो है एक बेटा मो हो, म्हणजे मेला, एक मुलगा मेला. भीमसेन सक्सेनानं त्याची स्टोरी वेगळी आहे की त्यांनी त्याला मुलीचा वेश देऊन वगैरे दिलं असं त्यानं लिहिलं भीमसेन सक्सेनानं. पण जेव्हा त्यांना परत आणलं, हे कृष्णाजी विश्वासराव त्यांची आई आणि काशी त्रिमल, त्यांना शिवाजी महाराजांनी जी बक्षीस दिली ते बक्षीस पत्र ते उपलब्ध आहे. त्याच्यात त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की त्यांना 50,000 रुपये दिले आणि 25,000 प्रत्येकी त्या दोन भावांना आणि आईला 50,000 रुपये दिले. ते ही मोडी लिपीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचं हे ट्रान्सलेट केलेलं आहे सध्याच्या मराठीमध्ये. आणि त्यांची मोरटप वगैरे सगळी आहे त्याच्या शिवाजी महाराजांची. मात्र जेव्हा ते परत आले तेव्हा ही डिड नॉट टू फाईट बॅक अगेन, सो त्यांनी तह केला बेसिकली, जरी ते खूप निसटून आले तरी. आणि औरंगजेब पण ओके होता, म्हणला की ठीक आहे. तो त्याचा मुअज्जम होता शहाजादा, त्याला त्यांनी दख्खनला पाठवलेलं होतं. तर त्यांना सांगितलं की ठीक आहे, संभाजीला परत नोकरीला पाठवा मुअज्जमकडे. आणि मुअज्जम साधारण त्याच वयाचा होता, ही वॉज नॉट व्हेरी अडल्ट, तो 25ला युवक होता. तिथे त्याची आणि संभाजीराजांची मैत्री झाली. आणि हे डोकं कदाचित इंग्रजांचं आहे, कारण इंग्रज आणि फ्रेंच यांच्या पत्रामध्ये असं लिहिलं जाणवतं, कारण मे बी दे कॅन ओनली थिंक लाईक दिस, की दिस वॉज अ शिवाजीज प्लॅन, की पुढे मागे बादशाहशी युद्ध करायला लागलं तर बादशाहचा शहाजादा आपल्या बाजूने असावा म्हणून त्याची मैत्री करून त्याच्या गुप्त खबरा काढण्यासाठी म्हणून आनंदराव, प्रतापराव आणि संभाजी यांना त्यांच्या गोटात औरंगाबाद आणि बऱ्हाणपूरला त्यांनी खुशीने जाऊ दिलं, असं हे इंग्रजांचं डोकं आहे. म्हणजे इट कुड बी ट्रू, डोंट नो. म्हणून त्यांनी ते असं लिहिलेलं आहे की संभाजीच्या पराक्रमामुळे त्यांची प्रेरणा आणि पुनर्बांधणीचा हेतू आहे. पण त्या दोघांची मैत्री झाली एवढे मात्र नक्की, कारण नंतर ह्या मुअज्जमनं संभाजीच्या सरदारांकडनं लाच खाल्ल्याचे पुरावे जेव्हा औरंगजेबानं फितुरीचं धोरण स्वीकारलं तेव्हा बुक इज एव्हरीथिंग इज अबाउट मनी ॲट द एंड ऑफ द डे. तर बरेच पैशांची देवाणघेवाण झाली नंतरच्या 5 वर्षांमध्ये फितुरीसाठी. आता हे झालं साधारण त्यांचा 9 वर्षाचा एकदम मोठा टप्पा की ते कसे शिवाजी बरोबर गेले आणि परत आले. मग त्याचं शिक्षण, त्याच्यासाठी त्यांनी बरेच पुरावे दिलेत की ही वॉज व्हेरी वेल रेड, कारण केशव पंडित म्हणून त्यांचं पुरोहित होते 3 पिढ्याचे. त्यांनी त्यांना बरंच काय काय शिकवलं, त्यांच्याकडनं ते शिकले. मग हे टिपिकल जॉब स्किल्स, घोडेबाजी, तलवारबाजी, दॅट इज रिक्वायर्ड, सो ते शिकलेले आहेत. हे चाणक्याच्या ह्याच्यात पण आलेलं आहे असं की सर्व अमात्य राजाचा वामभुज युवराज किंवा राजपुत्र हा सत्यभुज, म्हणजे ते अष्टप्रधानांनी एवढीच त्यांना किंमत असते युवराजाला. भाकरशास्त्रींचं ज्ञानपत्र, इव्हन त्यांचा जो लोहस्तंभ आहे रायगडावर त्याला संभाजीचा लोहस्तंभ म्हणतात, कारण त्यांना खूप व्यायामाची आवड होती, मल्लखांबाची. मग इंग्रजांनी पण प्रत्यक्ष संभाजीची भेट झाल्यानंतर जे लिहिलंय, टॉम निकल्स म्हणून जो होता वकील, जो रायगडावर आला होता, त्यानं लिहून ठेवलेलं आहे संभाजीबद्दल. त्यानं असं रायगडाचं पण वर्णन केलंय की घरे काही चांगली नाही, शिवाजीचा एवढा मोठा आहे, किल्ला असा तसा आहे. आणि संभाजीबद्दल त्यानं असं लिहिलेलं आहे की मी गेलो तिकडे भेटायला, तर त्याचा कारकून मला आधी भेटला आणि मग मी त्याला ते विचारलं तह करण्यासाठी तू का नाही आला, तर तो म्हणला की मुंबईचं पत्र आल्यामुळे आलो नाही. मग संध्याकाळी राजा आला, राजा म्हणजे संभाजी, आणि त्यांनी शिवाजीच्या मोठेपणाबद्दल बरंच सांगितलं, कापड खरेदी केली पण मला काही पैसे दिले नाहीत शेवटपर्यंत. आणि मग दुसऱ्या वेळेला जेव्हा भेटायला गेलं तेव्हा शिवाजीच्या चिटणीसानं मला उगीच तिकडचे प्रश्न विचारले. गमतीदार भाग आहे हा की त्यांनी इंग्लंडच्या राजाजवळ घोड्यांची, माणसांची, शिपायांची संख्या किती असं विचारलं. तर मग मी त्याला म्हटलं की समोरच्या झाडाला किती पान आहे, ती जर का तुला मोजता येत नसतील तर मला पण सांगता येणार नाही मला. तर ते असं काहीतरी एवढं गमतीदार त्याच्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे.
तर हा साधारण त्यांचा हा पहिला टप्पा एकदम विस्तारानं 1674 पर्यंत जोपर्यंत त्या राजपुत्र होतात तोपर्यंत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघू शकतो की ते युवराज झाल्यानंतर, पण त्यापूर्वी इज इट गोइंग फास्ट, स्लो और स्किप समथिंग? ओके. आणि तुम्हाला काही विचार असेल तर विचारामध्ये नॉट अ प्रॉब्लेम, किंवा तुम्हाला काही माहिती असेल तर ते पण ऍड करा. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 1674 मध्ये राज्याभिषेक झाला जूनमध्ये. त्याची यादी आहे सापडलेली की अर्थात त्यांचं व्रतबंधन पण झालं. शिवाजी महाराजांची पण म्हणजे त्याच वेळी झाली. परत त्यांचं लग्न झालं, म्हणजे त्याच बायकांशी लग्न केलं, कारण ते करायचं असतं म्हणतात जेव्हा छत्रपती व्हायचं असतं तेव्हा राज्याभिषेकाच्या आधी क्षत्रिय म्हणून. आणि संभाजीची पण मुंजी झाली आणि मग त्यांना हे जे काही दिलं म्हणजे ते फॉर्मली हे देतात तसा प्रकार आहे हा. हे त्यांचा मंदिर संभाजी राजामध्ये दिला. आता हे 8 हिऱ्यांची अंगठी 250 रुपये त्यावेळेचे, म्हणजे त्यांचे कुड बी मिलियन्स. दिस इज 400 years ago ऑलमोस्ट. आणि ही सलकडी सोन्याची असतात. जवळजवळ 1 शेर वजन म्हणजे 1 किलो म्हणजे जवळजवळ 100 तोळे झालं, राईट. सलकडी म्हणजे हातात घालतात. पण ते 1 शेराची देत नाहीत. 1 शेरचं जडजड येऊन कोण फिरणार हातामध्ये. नॉर्मली पावशेर किंवा त्याच्याही अर्ध कडे असतं. आणि 24 गुंजा सोनं म्हणजे 24 कॅरेट सोन्याचे असतात. त्यामुळे ती फारशी वापरत नाहीत, ती शोभेसाठी असतात ॲज अ गिफ्ट. कारण आत्ता पण माहिती आहे 24 कॅरेट सोनं घातलं तर ते खराब होतं, म्हणजे वागतं लगेच, म्हणून त्यात कॉपर मिक्स करतात. पण दिस इज नॉट मेंट टू बी एनी एव्हरीडे यूज. इट्स शो ऑफ बक्षीस, राईट. मग त्यांचं न्याय निवाड्याबद्दल सांगितलेलं आहे की संभाजी हा न्यायबुद्धीने वागणारा होता. म्हणजे संभाजीवर आरोप होतो की तो उग्रबुद्धी आणि दारू प्यायचा आणि बायकांच्या मागे असायचा वगैरे वगैरे प्रकार आहेत. तर त्याला त्यांनी सविस्तर त्याच्यात त्यांनी डिफेंड केलेलं आहे की तो ही वॉज वेल रेड, युद्धामध्ये खूप निपुण होता, धाडसी होता, बुजदिल नव्हता. त्यांनी केलेले न्यायनिवाडे जे आहेत ते त्याचे काही काही रेफरन्स दिलेले आहेत की राज्याभिषेकाचा जो खर्च आला तो वसूल करण्यासाठी सिंहासनपट्टी म्हणून एक कर बसवला शिवाजी महाराजांनी जनतेवर. आणि तो ठराविक काळासाठीच होता जोपर्यंत खर्च वसूल होत नाही. आणि त्यातनं जे शहराचे फौजदार हवालदार असतील ना त्यांच्यावर तो कर नाही, कारण दे आर द कलेक्टर्स. सो त्यांना नाही. तर त्याचा काहीतरी वाद झाला होता सिंहासनपट्टीचा. तर त्याच्यासाठी त्यांनी एक पत्र लिहिले की वतनदार खातात ती म्हणजे लाच घेतात, काही गुंडाईज करतात म्हणजे गुंडगिरी करतात, म्हणून मिरासपट्टी बसवली. इनामदार वगळले सुद्धा चांबळीचे सरनाईक विनायक भट इनामदार यांना ती पट्टी पुण्याच्या भास्कर हवालदाराने भरायला लावण्याची तक्रार आली आणि त्यांनी नबाळ घेऊन तगादा लावू नये असं पत्र वाटलं न्यायमूर्तीनं, म्हणजे खरं खोटं करून. मग हे शिवाजीच्याच काळामध्ये असताना संभाजीवर जबाबदारी टाकून त्यांनी ती कशी निभावली त्याचे पुरावे आहेत की ही गॉट स्टार्टेड इन पॉलिटिक्स, म्हणजे राजकारणामध्ये जेव्हा ते औरंगाबादला मुअज्जमच्या दरबारात सरदार म्हणून गेले मनसबदारी स्वीकारला. अँड नाव दिस इज अ फील्ड ट्रेनिंग की शिवाजी महाराजांना त्यांना सैन्य देऊन मोहिमा काढायला परमिशन दिली, सपोर्ट केला. म्हणजे दिस इज लाईक ही इज नाव वॉरियर मोड, राईट. 1675ला म्हणजे राज्याभिषेकानंतर 1 वर्षानंतर. मग त्यांना थोडं व्यापारात पण लक्ष घालायला सांगितलं, कारण आय थिंक शिवाजी वॉज वन ऑफ द किंग्स आणि औरंगजेब पण की सैन्य पोटावर चालतात, राईट. सो मनी मॅटर्स द मोस्ट. लाईक इवन दो यू हॅव अ वॉरियर सेना, त्यांना शेवटी पगार दिला पाहिजे खर्चाला वगैरे, नाहीतर ते दे आर नॉट स्टे विथ यू. सो हाऊ टू मॅनेज मनी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लर्निंग. मग ते म्हणजे आता या वेळेला संभाजी जस्ट 20 वर्षाचा आहे, बरोबर, 77 साली. म्हणजे तर 20व्या वर्षीच त्याला एक फौज देऊन त्याला कर वसुली करून आणि न्यायनिवाडे करायची जबाबदारी दिली 20व्या वर्षी. मग 75ला नोव्हेंबरच्या दरम्यान आता शिवाजी महाराज म्हणजे त्यांना माहिती नव्हतं 5 वर्षांनी मारणार आहे,
80 साली गेले ते, बरोबर, म्हणजे 45 वर्षाचे होते, खूप थकले होते, बरोबर. तर तेव्हा ते प्रचंड आजारी होते, त्याची घटना नोंद देखील आहे. खूप अफवा उठल्या होत्या की ते ॲक्च्युली मेले. आणि मग त्याच्यात अशी अफवा होती की म्हणजे हे सिद्धी संबोलच्या नोकरानं राजापूरच्या वखारच्या इंग्रजांना सांगितलं, त्यांनी पत्र करून सुरतेच्या इंग्रजांना कळवलं आणि त्यांनी चोपड्याच्या इंग्रजांना कळवलं. तर ही पत्र आहेत त्यांची लिहिलेली. त्याच्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की शिवाजीच्या मुख्य ब्राह्मणाच्या मुलीशी संभाजीने व्यभिचार केला म्हणून त्याचा कडलोट करण्याचा हुकूम दिला शिवाजीने, आणि त्याचा राग येऊन शिवाजीला विषप्रयोग करून संभाजीने मारला. हा, म्हणजे असे सांगीवांगीच्या कथा या नोकरांनी त्याला बिकॉज इट्स व्हेरी डिफिकल्ट टू व्हेरीफाय विदाउट एनी मोबाईल कनेक्शन्स किंवा आणि ही बातमी पण ती हळूहळू जाणार ना आफ्टर सो मेनी डेज, आणि देन पीपल विल ॲड टू इट किंवा रिमूव्ह समथिंग फ्रॉम इट. म्हणून तो म्हणतो की सिद्धी संबोलच्या नोकराकडनं शिवाजी मेला असं समजलं. आणि तो असंही म्हणतो, परंतु ते इंग्रज हुशार होते. इंग्रजांनी कसं लिहिलंय की शिवाजी जर मेला असेल तर त्याचाच पेशवा मोरोपंत ती रायगडावर न जाता माहुली जवळ सैन्य घेऊन का बसला असेल, बरोबर. म्हणजे ते म्हणतात की दिस इज अ डाऊटफुल. पेशवा जर का सैन्यासह माहुली आहे, माहुली हे मॅप ओपन करायला नको, पण माहुली कुठे माहितीये, संगम माहुली आणि माहुलीच्या खाली जो सह्याद हा आपला जो घाटावर येतो आपण सह्याद्रीला ह्याच्यापासून राजापूरहून वरती, हा, तर तिथे मध्ये माहुलीचा किल्ला. सातारा आणखीन पुढे म्हणजे घाट ओलांडून वरती आल्यावर पुण्याच्या खाली, आणि तिथं शिवाजी महाराज आजारी आहेत. तर पेशवा इथे माहुलीला मोठं सैन्य घेऊन कशाला बसेल, बातमी कळली तर ही शुड गो. सो दॅट्स हाऊ देअर काइंड ऑफ तर्क की दिस मे नॉट बी ट्रू. मग आता आय एम गोइंग टू स्किप ऑल ऑफ दिस भोसले कुटुंब, कारण हे अनुपुराण जे म्हणतो ना आपण, जे एकतर हे परमानंदांनीच लिहिलं याची पण खात्री नाहीये, ते त्यांच्या नावावर आहे. आणि हे इतकं काव्यात्मक लिहिलंय, म्हणजे हे सगळे काव्यच आहे, ते अनुपुराणात श्लोक आहेत, संस्कृत काव्य आहे ते, आणि ते पुराणासारखंच लिहिलेलं आहे. त्यामुळे आय विल स्किप ऑल ऑफ दिस, कारण त्यांनी ते मी म्हणलं ना ही हॅज कम्पेअर्ड दशरथ टू शहाजी टू लाईक राम टू शिवाजी आणि रावण, म्हणजे कारण ते तसं लिहिलेलं आहे. आणि मग त्याच्यात त्या मग यू कॅन सी द कम्प्लीट बायस की आणि काही काही खोट्या गोष्टी पण वाटतात की आता शिवाजी महाराज 48 वर्षाचे, ते सोयराबाई 40च्या होत्या 1572 म्हणजे 1674च्या वेळेला. तर त्याच्यात असे उल्लेख आहेत की सोयराबाईंच्या सौंदर्यामुळे आसक्त होऊन शिवाजी महाराज त्यांच्या म्हणण्याला होकार द्यायचे, असे ते शृंगारीत लिहिलेलं असतं ना त्यावेळेचं. त्यामुळे हे खरं मानत नाही फारसं लोक. मग ते त्याच्यात असं पण लिहिलंय त्यांनी शिवदिग्विजय, कारण की सोयराबाई स्वार्थासाठी काही करायला तयार होईल, हस्ताक्षर म्हणून शिवाजी महाराजांनी असा हुकूम काढला होता. आणि हा मात्र खरा आहे की शिक्का कट्यार जी असते ना, समजा इज मेंटली इनकॅपॅसिटेटेड किंवा फिजिकली राईट, तर ज्याच्या हातात शिक्का कटार आहे तर ही कॅन गेट द लेटर रिटर्न, शिक्का कटारून पाठवून द्यायचं आणि तेवढं बघून दे विल एक्झिक्यूट राईट. म्हणजे किल्लेदाराला काही आज्ञा आली तर. सो म्हणून त्यांनी असं सांगितलं की केवळ शिक्का कटारेवर जाऊ नका, दस्तूर ह्याच्यावर हस्ताक्षर व्हा. कारण बाळाजीवची चिटणीस आहे ना, त्याचं हस्ताक्षर खूपच फेमस होतं, एकदम मोत्यासारखं म्हणतात त्याला. आणि बाळाजीवची चिटणीसाला वंश परंपरेनं शिवाजी महाराजांनी चिटणीस दिली. चिटणीस म्हणजे त्यांचा जो मुख्य हे असतो, जो आज्ञा पाठवतो त्यांच्या वतीनं, तर त्याचं हस्ताक्षर हँडरायटिंग इज वेल नोन राईट. आणि दुर्दैवाची गोष्ट असते की त्याचा मुलगा आवजी हाला चिटणीस मिळाली आणि आवजीचं अक्षर बापासारखंच होतं, एकदम ऑलमोस्ट सेम. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेल द डिफरन्स. जो नंतर चिटणीस झाला बाळाजी नंतर, विच इज अ गुड थिंग, कारण चांगला चिटणीस होता स्वराज्यामध्ये. म्हणून त्यांनी असा हुकूम दिला की हस्ताक्षर पण पहा, केवळ शिक्का बघू नका इथून पुढे, असं किल्लेदारांना हुकूम दिले. मग ऑस्टिन म्हणून जो वकील आला होता इंग्रजांचा ह्याला रायगडाला राज्याभिषेकाच्या वेळेला, त्यानं लिहिलेल्या त्याच्या डायरीमधल्या गोष्टी आहेत. त्यांना लिहिलेलं आहे की शिवाजी महाराज 40,000 पादळ 20,000 गोदळ घेऊन कर्नाटकात गेले,
इथे बऱ्याच रिसर्च केलेला आहे खूप लोकांनी, ह्यांनी पण ओकलेनी, की असं आहे कॉम्प्लिकेशन की शिवाजी महाराजांनी सुरुवातीला संभाजी राजांना आपल्याबरोबर कर्नाटकाच्या मोहिमेला न्यायचं ठरवलं होतं, कारण त्यांचं बिगेस्ट